जरा आवाजाकडे लक्ष असू द्या। पुढच्या वर्षी याच ठिकाणी पुन्हा एकदा एक भव्य दिव्य कुस्ती मैदान याच ठिकाणी मी जसं तुम्हाला सांगितलं होतं। इधर साइड स्वर्गीय वस्ताद सजन सिंग जारवाल सर यांनी पाहिलं होतं। त्यांनी या मैदानामध्ये मस्तवरती शब्द दिला होता आणि त्या शब्दाला जागणारी ही सगळी माणसं त्यांची सहकारी मंडळी आहे। आजच्या मैदानाच्या अनुषंगाने हे बारकेदार बाजूला दीपक आवाजाकडे लक्ष असू द्या। पुढच्या वर्षी सुद्धा याच ठिकाणी कुस्ती मैदान होणार आहे। इनामाची रक्कम 10 रुपयापासून ते 11,000 रुपये असणार आहे। त्याचबरोबर नगरसेवक योगेश भार्गव पाटील यांच्या आजोबा यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वर्गीय पंडितराव यमाजी भार्गव यांच्या वतीने या कुस्ती मैदानासाठी आज जशी कदा दिसतेय त्याच पद्धती आणि तशीच कदा त्या कुस्ती मैदानाला दिल्या जाणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि सगळ्या या कुस्ती कमिटीसाठी जोरदार एकदा टाळ्या करायच्या आहेत। जे टाळ्या वाजवती मला वाटतं पुढच्या वर्षी त्यांना यायचं नाही। अरे एवढं सगळं करतोय ती कुणासाठी चालू आहे? जरा या आयोजकासाठी जर तुम्ही टाळ्या वाजवत असाल तर कसं करायचं? जरा एकदम जोरदार टाळ्या पाहिजे। शमशाद की और अजर उसकी लग गई है भैया। इकडे खाटाच्या खाली आवाज आवाज नाही गेला। भद्रा हनुमान की क्या बात आहे। आता वाटलं बा पहलवान जी अजहर पटेल और शमशाद पहलवान की कुश्ती लगी है भैया। चला जरा बाजूला कैमरा नहीं ऊपर वाले का नाम क्या इधर वाले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बोला नीरज नीरज पहलवान ना एहसान पटेल नीरज पण मोठ्या जिद्दीने चिकाटीने लढतोय बरं का। तर त्याचा प्रतिस्पर्धी पहलवान सुलीमंजनचा पोरगा आहे। गोला बोलून कुस्ती क्षेत्रात चिरपरिचित असणारा धीरज राजपूत गुणावर। धीरज राजपूत आता सगळे सराउंडे गुणावर राजपूत लावतात म्हणून राजपूत सब परदेशी राजपूत हो गए। राजपूताबाई साथ पुन्हा एकदा चला लवकर शेवटचे जे पैलवान आहेत तत्पूर्वी शमशाद यांची कुस्ती लागणारे दिल्लीवाले पैलवान जल्दी से तयार होकर आइए। अजहर पटेल लवकर तयार होऊन या। चालू कुस्तीनंतर तुमचीच कुस्ती लागायची आहे। लक्ष्मणप्पा जाधव मंडळाधिकारी यांचा तो पठ्ठा तर मुख्तार पटाल यांचा एक पठ्ठा अशी खुलताबाद विरुद्ध हरसून अशी कुस्ती सुरू आहे। समाज 2-4 जणांची पोडा तिकडे काहीतरी जा अजून बाहेर जा थांबूच नका। नाही नाही थांबायचं नाही जाऊ द्या बाहेर त्यांना मध्ये कुस्ती घ्या। शेयर करो ग्रुप में बोलो भैया ग्रुप में बोलो।
अहो रनी पेटल्यानंतर रन कमी पडत असत. अफरोज सुलेमान दादा पटेल यांचा सुपुत्र अफरोज चाल रे बाबा. नंतर विशाल मागे चला. इकडे सुद्धा एक सुंदर कुस्ती सुरू आहे. विशाल भोसके विरुद्ध दीपक शिंदे कन्नड. त्या दीपक शिंदेचं एकदा मी नाव ऐकलं होतं. पापा 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 बस केला का आता झाली या कुस्ती. समाज कुणाचा पट्टा शिंदे वास्तवांचा का इमे वास्तवांचा. कन्नडचं पोरग आहे. अहो बाळी बुगडे आले पोरग म्हणून बऱ्याचदा बोलताना हिनवल्या जातं. परंतु खऱ्या अर्थाने जर बरोबर ती कुठे जन्माला येत असते ती गरीबा गेली त्याला लागलाय का बघा अगोदर कुठे मार लागलाय का. एवढा मोठा बोजा अंगावर पडल्यावर काय. अरे म्हणून सांगतो येताना जरा वॉर्मअप करत चाला रे. अंग जर गरम असलं तर दुखापत होण्याची शक्यता जरा कमी असते. विशाल मागे चला लवकर. अफरोज शेख नायगाव सुलेमान दादा पटेल यांचा सुपुत्र मालगावचा वर्ग विशाल मांगे. बाळी बुगड्यावाले काय कधीतरी मी ऐकले कोणतरी म्हटले कोंबडी सोड. मी परेशान झालो म्हटलं हे काय नाव आहे असं पण कुठे नाव असतंय का. पण कोण कोणाला कशा पद्धतीने नाव देऊन सांगता येत नाही. टाइम गेला का ते. अरे बारक्या बाजूला सरक आहे. लाईव्ह चालू आहे त्यांना बाजूला सरक म्हणलं राहायला राग तर कसं करायचं. चला लवकर. प्रमोद हा एके कुस्तीला घरी का. बर बर बर. अफरोज शेख मैदानात आलेला आहे. विशाल मांगे अरे चल ना भावड्या. अरे इथं अर्ध्याच्या वर लोकांनी मोबाईल बंद करून ठेवल्यात घरची कोणी येऊ नये म्हणून. तुझं आपलं काय चाललंय. चला लवकर. एक फोटो विशाल खालगावचं वर्ग विशाल मांगे. विशाल विशाल हात मिळाला. नवनाथ आवताडे आपल्याकडे सराव करतोय का. भारत माता व्यायामशाळा. नवनाथ भाऊ आवताडे डबल महाराष्ट्र चॅम्पियन. अर्जुन आवताडे नसीब पटेल. कसा दंड ठोकल्या जातोय बघा. वाळलेल्या लाकडावर दंडाने कोळा लागेल तसं. पहिल्यांदा या पोराचा दंड ठोकण्याचा आवाज ऐकलाय. नाहीतर आमचा एक जुबेर होता. जुबेर पहिल्या मैदानात आला देवळाईचा दंड ठोकतो ना नंतरच त्याची एंट्री असायची. बघा किती वेळ दिलाय देवकर साहेब त्यांना. देवकर साहेब